राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील HR भागातील तिसरा चॅप्टर म्हणजेच महिला विकास हा चॅप्टर आपण अभ्यासावा. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 8 ते 9 क्वेश्चन विचारतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाने महिलांच्या विकासासाठी कोणकोणत्या योजना लागू केल्या, त्याच्यामध्ये मनोदर योजना, संजय गांधी निराधार योजना, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन, अस्मिता योजना, त्याचबरोबर महिलांशी संबंधितच्या संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संघटना, त्याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर महाराष्ट्र सरकारनं कोणकोणत्या योजना लागू केल्या, त्याच्यामध्ये पहिली योजना आहे मनोधैर्य योजना. या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 2013 म्हणजेच गांधी जयंती दिवशी 2013 साली मनोधैर्य योजनेची सुरुवात झाली. या अंतर्गत बलात्कार, लैंगिक अत्याचार यासारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या महिलांसाठी मानसिक व आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालक व महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. तर मनोधैर्य योजना ही लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालक आणि महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना. या अंतर्गत मानसिक आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. पीडित व्यक्तीने FIR दाखल केल्यानंतर 15 दिवसाच्या आत सरकारकडून मदत जाहीर केली जाणार आहे. मदत किती जाहीर केली जाणार आहे, तर 50,000 ते 10 लाख रुपयापर्यंतची मदत या योजनेअंतर्गत पुरवली जाणार आहे. या अंतर्गत कोणत्या गुन्ह्याला किंवा कोणत्या अत्याचाराला अर्थसहाय्य मिळणार आहे, तर बलात्कार किंवा बालकावरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला व बालके यांना तसेच त्यांच्या वारसदारांना गरजानुसार निवास, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या आधार सेवा उपलब्ध करून व न्याय मिळवून देण्यात येईल. तर वारसदारांना सुद्धा म्हणजे लैंगिक अत्याचार पीडित, त्याचबरोबर ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला, बालके आणि त्यांच्या वारसदारांना सुद्धा या योजनेचा म्हणजेच मनोधैर्य योजनेचा लाभ भेटणार आहे. याची सुरुवात 2 ऑक्टोबर 2013 करण्यात आली. पुढची योजना आहे संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात 1980 झाली. या अंतर्गत देवदासींच्या उदरनिर्वाहाकरता महाराष्ट्र शासनाने त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याचे धोरण ठरवले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देवदासींना सुद्धा लाभ म्हणजे त्यांचे उदरनिर्वाह करण्याकरता महाराष्ट्र शासनाने संजय गांधी योजनेअंतर्गत देवदासींचा सुद्धा समावेश किंवा लाभार्थी म्हणून त्यांचा समावेश केला. याबद्दल अधिक माहिती काय दिली तर देवदासींसाठी अगोदर देवदासींसाठी कल्याणकारी योजनाची कार्यरत होती. या अंतर्गत 40 वर्षावरील देवदासींना उदरनिर्वाह करता दरमहा 700 रुपये निर्वाह अनुदान देण्यात येत होते. ही योजना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वर्ग करण्यात आली. तर संजय गांधी निराधार योजना 1980 सुरू झाली. या योजनेमध्ये देवदासीसाठी कल्याणकारी योजना विलीन करण्यात आली. मात्र नंतर देवदासींसाठी कल्याणकारी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेत 2011 सालापासून वर्ग करण्यात आलेला आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये शासनाकडून 700 रुपये प्रतिमाह इतके अनुदान दिले जाते. या योजनेसाठी ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21,000 रुपयापर्यंत आहे त्यांना लाभ भेटतो. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय हे 65 वर्षापेक्षा कमी असावे ही सुद्धा अट आहे. 65 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या अंध, अपंग, शारीरिक किंवा मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती, सिकलग्रस्त, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, अत्याचारित महिला, तृतीयपंथी, अनाथ बालके, देवदासी, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाची पत्नी, 35 वर्षे व त्यावरील निराधार अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर संजय गांधी निराधार योजना ही ज्यांना आधार नाही अशा महिलांच्या उदरनिर्वाहाकरता किंवा देवदासींच्या उदरनिर्वाहाकरता सुरू करण्यात आलेली योजना. या योजनेअंतर्गत 700 रुपये प्रतिमाह इतकं अनुदान भेटतं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचं वय हे 65 वर्षापेक्षा कमी असावं अशी सुद्धा अट या अंतर्गत आहे. पुढची योजना आहे राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन. ही योजना 2 टप्प्यामध्ये राबवण्यात आली. पहिला टप्पा 2005ला सुरू करण्यात आला. हा 5 वर्षांसाठी टप्पा चालला. 2010 पर्यंत पहिला टप्पा चालला. त्यानंतर एका वर्षाने म्हणजे 2011 सालापासून या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण अभियान. माता आणि बालकांच्या आरोग्य आणि पोषणाचं उद्धार करण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2 टप्प्यामध्ये राबवली. सुरुवात 2005ला करण्यात आली. दुसरा टप्पा 2011ला सुरू झाला. कुपोषणाच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी राज्य शासनाने हे अभियान सुरू केले. या मिशनचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या 1000 दिवस म्हणजे गर्भधारणेपासून पुढील 24 महिने म्हणजे गर्भधारणेचे 9 महिने आणि त्यानंतरचे 24 महिने असे एकूण 1000 दिवसांच्या कालावधीत वर त्या बालकांवर व महिलांवरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था संपूर्णतः युनिसेफच्या अर्थसहाय्यावर चालते. राजमाता जिजाऊ मिशन ही एक स्वायत्त संस्था असून
ती युनिसेफच्या अर्थसहाय्यावर चालते. याचा मुख्य हेतू महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ICDS आयुक्तालय यामध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे. यामुळे या मिशनला शासकीय अर्थसहाय्य देण्यात येणार नाही आणि या मिशनतर्फे कोणत्याही योजनांची थेट अंमलबजावणी करण्यात येणार नाही. यामुळे मिशनला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे कार्य करणे शक्य होणार आहे. ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वरूपाची संस्था असून संपूर्णतः युनिसेफच्या अर्थसहाय्यावर चालते. यासाठी कोणतंही सरकार अर्थसहाय्य करणार नाही, म्हणजेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यासाठी कोणतंही अर्थसहाय्य करणार नाही. त्याचबरोबर या मिशनतर्फे कोणत्याही योजनांची थेट अंमलबजावणी करण्यात येणार नाही. हे फक्त सल्लागार स्वरूपाचं मिशन आहे. या मिशनचे उद्दिष्ट काय आहेत तर पहिले 1000 दिवसांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे, म्हणजेच 9 महिने गर्भधारणेचे त्यानंतरचे 24 महिने असे एकूण 1000 दिवसांचं महत्त्व पटवून देणे, एक विचारगट म्हणून कार्य करणे, शासनाला धोरण विधी तयार करण्याकरिता वास्तविक पुराव्यावर आधारित सल्ला देणे, कुपोषण कमी करण्याचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभागामध्ये एक वाक्यता आणणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि पोषण मिशन हे एक सल्लागार स्वरूपाचं मिशन असून कुपोषणाच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी राज्य शासनाने अभियान सुरू केले. या अभियानासाठी युनिसेफचे संपूर्ण अर्थसहाय्य लाभलेलं आहे. हे अभियान चालवण्यासाठी शासकीय अर्थसहाय्य कोणतंही मिळत नाही. त्याचबरोबर या मिशन अंतर्गत कोणत्याही योजनेची थेट अंमलबजावणी करता येत नाही. हे मिशन 2005ला सुरुवात झाली होती. हे मिशन 2 टप्प्यामध्ये राबवलं गेलं. पहिला टप्पा 2005ला सुरू झाला आणि दुसरा टप्पा 2011ला सुरू झाला. पहिला टप्पा 5 वर्षांचा होता. पुढची योजना आहे अस्मिता योजना. या योजनेची सुरुवात 2018ला झाली. या योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन आणि समुपदेशन हे 2 घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत अधिक माहिती काय सांगितलं तर या अंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना तसेच ग्रामीण भागातील महिलांना सवलतीच्या दरात उत्कृष्ट दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन पुरवले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान म्हणजेच उमेद या अंतर्गत सहभागी असलेले बचत गट आणि त्यांच्या संघटनांमार्फत सॅनिटरी नॅपकिनच्या विक्रीची आणि सबब देण्याचे काम करण्यात येणार आहे. तर अस्मिता योजना सॅनिटरी नॅपकिन आणि समुपदेशन यासंबंधीची आहे. सॅनिटरी नॅपकिन वाटपासंबंधीची योजना. या अंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना तसेच ग्रामीण भागातील महिलांना सवलतीच्या दरात उत्कृष्ट दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन पुरवले जातात. उमेद योजना आहे. उमेदची योजना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान. या अंतर्गत सहभागी असलेल्या बचत गटांकडून बनवलेले सॅनिटरी नॅपकिन यांचं वाटप या अंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेचे घोषवाक्य काय तर माझा गौरव माझा हक्क हे अस्मिता योजनेचं घोषवाक्य आहे. या योजनेची सुरुवात 2018 साली करण्यात आली. आता संयुक्त राष्ट्रांशी संबंधित महिलांविषयीची संघटना कोणती आहे तर युनायटेड नेशन्स वुमेन या नावाने संघटना करण्यात आली. जुलै 2010मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने या संघटनेची निर्मिती केली. महिला लैंगिक समानता आणि महिलांचे सशक्तीकरण यासाठी स्थापन करण्यात आली ही संघटना. संयुक्त राष्ट्रांच्या 4 संघटनांचे एकत्रीकरण करून ही संघटना स्थापन करण्यात आली. तर ज्या 4 संघटना एकत्र करण्यात आल्या त्या 4 संघटना कोणत्या तर इन्स्ट्रा, ओसागे आणि युनिफेम या 4 संघटना एकत्र करून युनायटेड नेशन्स वुमन ही संघटना स्थापन करण्यात आली 2010 साली. तर म्हणजे काय तर डिव्हिजन ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ वुमन. दुसरी संस्था इन्स्ट्रा म्हणजे इंटरनॅशनल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ वुमन. तिसरी संस्था आहे ऑफिस ऑफ द स्पेशल ॲडवायझर ऑन द जेंडर इश्यू अँड ॲडव्हान्समेंट ऑफ वुमन म्हणजेच ओसागे. चौथी संस्था आहे युनिफेम म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड फॉर वुमेन. या 4 संस्था एकत्र करून जुलै 2010 साली युनायटेड नेशन्स वुमेन ही संस्था स्थापन करण्यात आली. आता महत्त्वाचे दिवस महिलांसंबंधीचे. जागतिक महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक ग्रामीण महिला दिवस हा 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. तर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निर्मूलनासाठीचा दिवस हा 25 नोव्हेंबर म्हणून साजरा केला जातो. तर आपण आत्तापर्यंत महिलांवरती कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट बघितले त्याचा अभ्यास करणार आहोत. कारण आजचं हे महिलांचा विकास या चॅप्टरवरती शेवटचं लेक्चर आहे. तर आपण पहिल्यांदा जागतिक महिला परिषदा बघितल्या. त्यामध्ये पहिली परिषद मॅक्सिकोमध्ये भरली होती 1975ला. त्यानंतर 5 वर्षानंतर दुसरी परिषद कोपनहेगन येथे भरली होती 1980ला. तिसरी परिषद नैरोबी येथे भरली होती 1985ला. त्यानंतर 10 वर्षांनी चौथी परिषद बीजिंग येथे भरली होती 1995. बीजिंग परिषद 1995ला भरली होती. त्याच्यानंतर 20 वर्षानंतर बीजिंग येथे 2015 साली परिषद भरली. महिलांच्या विकासासंबंधीची परिषद 20 वर्षानंतर 2015 साली भरली.
चौथी परिषद बीजिंगला 1995ला भरली होती. त्याच्या कार्याची पूर्ती किंवा त्याचा आढावा घेण्यासाठी 20 वर्षानंतर 2015ला बीजिंग येथे परिषद भरली. तर राष्ट्रीय महिला आयोग याची स्थापना 1990चा जो अधिनियम होता महिलांसंबंधीचा, त्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992ला झाली. याचा मुख्य कार्य काय तर महिलांचे हक्क संरक्षण व आवश्यक धोरणांची अंमलबजावणी करणे. याच्या अध्यक्ष कोण आहेत तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष या रेखा शर्मा आहेत. तर आपण महिलांच्या आरोग्यासंबंधीच्या योजना या आरोग्य या टॉपिकमध्ये बघितलेल्या आहेत. तर यामध्ये कोणत्या योजना दिल्या तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. मग ते यामध्ये इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही 2010-11ला सुरू करण्यात आली होती. तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही 1 जानेवारी 2017ला सुरू करण्यात आली. इंदिरा गांधी योजना ती 53 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर सुरू करण्यात आली. तर मातृत्व वंदना योजना ही संपूर्ण देशात लागू करण्यात आली. इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी असंघटित क्षेत्रातील माता असतील, या योजनेचा लाभ पहिल्या 2 अपत्यापर्यंत मिळणार आहे. तर प्रधानमंत्री मातृत्व योजनामध्ये सुद्धा असंघटित क्षेत्रातील माता असतील, परंतु यांना पहिल्या अपत्यापर्यंतचा लाभ भेटणार आहे. इंदिरा गांधी योजनेअंतर्गत 6,000 रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. तर मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 5,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर इंदिरा गांधी योजना 2010-11ला सुरू झाली होती. 53 जिल्ह्यांमध्ये ही प्रायोगिक तत्वावर सुरू झाली होती. या अंतर्गत पहिल्या 2 अपत्यांकरता असंघटित क्षेत्रातील मातांसाठी लाभ मिळणार आहे. या अंतर्गत 6,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही 2017ला सुरू झाली होती. ही संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली होती. या अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मातांच्या पहिल्या अपत्यापर्यंत या योजनेचा लाभ भेटणार आहे. या योजनेअंतर्गत 5,000 रुपयांची आर्थिक मदत भेटणार आहे. तर जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमध्ये काय फरक आहे तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही 1 जानेवारी 2017ला सुरू झाली. तर जननी सुरक्षा योजना ही 12 एप्रिल 2005ला सुरू झाली. मातृत्व वंदना योजनेअंतर्गत मातांच्या रोजगाराची भरपाई करणे आणि पोषण व आरोग्य सुधारणे हे उद्दिष्ट होतं. तर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत संस्थात्मक प्रसूती वाढवणे हे उद्दिष्ट होतं. मातृत्व वंदना योजना हा एक कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती. तर जननी सुरक्षा योजना एक आदेशात्मक प्रकारची होती. मातृत्व वंदना योजना ही महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. तर जननी सुरक्षा योजना ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. दोन्ही योजनांतर्गत 5,000 रुपयांचा लाभ भेटतो. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत 5,000 रुपयांचा लाभ भेटतो. तर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 500 ते 1,500 रुपयांचा लाभ भेटतो. सुरक्षित संस्थात्मक प्रसूती झाल्यानंतर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 500 ते 1,000 रुपयांचा 1,500 रुपयांचा लाभ भेटतो. या दोन्ही मिळून म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना वंदना योजना आणि जननी सुरक्षा योजना मिळून एकूण सरासरी 6,000 रुपयांचा लाभ हा गरोदर मातेला प्रसूती झाल्यानंतर भेटतो. आता महिलांसाठीच्या योजना आपण आतापर्यंत कोणत्या बघितल्या तर 1986ची ती स्टेप कार्यक्रम बघितला. म्हणजे महिलांच्या प्रशिक्षणासाठीची जी योजना होती ती 1986ला सुरू करण्यात आली. त्यानंतर 1992ला राष्ट्रीय महिला आयोग, 1993ला राष्ट्रीय महिला कोष. या महिला कोषाच्या अध्यक्ष कोण असतात तर महिला व बालविकास राज्यमंत्री या अध्यक्ष असतात. त्यानंतर 2001 साली राष्ट्रीय महिला सशक्तीकरण धोरण जाहीर करण्यात आलं. त्याचवेळी स्वाधार योजना सुद्धा 2001ला सुरू करण्यात आली. 2007ला उज्ज्वला योजना ही अनैतिक व्यापाराला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती. 2010ला राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आलं. त्याच वर्षी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू करण्यात आली. सबला योजना ही 2010ला सुरू करण्यात आली. 2015ला वन स्टॉप सेंटर स्कीम सुरू करण्यात आली. बेटी बचाव बेटी पढाव अभियान सुद्धा 2015ला सुरू करण्यात आलं. सुकन्या समृद्धी योजना सुद्धा 2015 साली सुरू करण्यात आली. 2017ला प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली. तर आत्तापर्यंत महिलांसंबंधीचे महत्त्वाचे कायदे कोणते तर 1956ला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा मंजूर करण्यात आला. त्याच्यामध्ये 1986मध्ये सुधारणा करण्यात आली. हुंडा प्रतिबंधक कायदा हा 1961ला करण्यात आला. त्याच्यामध्ये 1986मध्ये सुधारणा करून आली. महिलांचे असभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा 1986ला करण्यात आला. त्यानंतर सतीप्रथा प्रतिबंध कायदा 1987ला करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम हा कायदा 1990चा असून 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा हा 2005चा कायदा आहे. तर भारतीय दंडविधान संहिता कलम 498 अंतर्गत महिलांवर लैंगिक अत्याचारासंबंधीच्या तरतुदी या अंतर्गत दिलेल्या आहेत.
तर महिला सशक्तीकरण व संरक्षण अभियानाअंतर्गत 2 तत्त्वे आहेत. त्यामध्ये सशक्तीकरण आणि संरक्षण ही 2 तत्त्वे आहेत. तर या अभियानाअंतर्गत कोणकोणत्या उपयोजना होत्या? तर पहिली उपयोजना आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा. हा 2005चा कायदा आहे. या अंतर्गत हिंसाचारग्रस्त महिलांना लाभ भेटणार आहे. याचं उद्दिष्ट काय? तर महिलांचं संरक्षण करणे. दुसरा उपयोजना आहे स्टेप योजना. याची सुरुवात 1986-87 सुरू झाली होती. महिलांच्या कौशल्य व रोजगाराचा विकास करण्यासाठी किंवा त्यांना प्रशिक्षण पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. तिसरा उपघटक आहे राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान. याची सुरुवात 2010ला सुरू झाली होती. महिलांच्या सशक्तीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2007ला सुरू करण्यात आलेली उज्ज्वला योजना ही शोषित महिलांसाठी योजना सुरू करण्यात आली होती. शोषण व व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. स्वाधार गृह योजना ही 2015ला सुरू करण्यात आली होती. संकटग्रस्त महिला म्हणजेच अडचणीत सापडलेल्या महिलांसाठीची ही योजना. या अंतर्गत महिलांचे पुनर्वसन केले जाणार आहे. बेटी बचाव बेटी पढाओ योजना 2015ला सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत बाललिंग गुणोत्तराचा वाढ करण्यासाठीची ही योजना सुरू करण्यात आली आहे. तर वुमेन्स हेल्पलाईन ही मुली व महिलांच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेली योजना असून या अंतर्गत 181 आणि 1091 हे 2 टोल फ्री नंबर देण्यात आलेले आहेत. तर माझी कन्या भाग्यश्री योजना आणि जुनी आणि सुधारित योजनेमध्ये फरक आहे. तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही 1 एप्रिल 2016 सुरू झाली होती. तर माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना ही 1 ऑगस्ट 2017ला सुधारित करून नव्याने सुरू करण्यात आली. 2016ला जी योजना सुरू झाली होती त्या अंतर्गत केवळ 1 किंवा 2 मुली असलेले BPL कुटुंब लाभधारक होते किंवा पात्र होते. तर सुधारित योजनेमध्ये 1 किंवा 2 मुली असलेले BPL तसेच APL कुटुंबसुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकणार आहे. जी 2016ची योजना होती त्या अंतर्गत ठेव रक्कम 21,200 रुपये होती. तर 2017च्या सुधारित योजनेमध्ये ठेव रक्कम ही 50,000 रुपये इतकी केली. 2016च्या योजनेनुसार 18व्या वर्षी 1 लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. म्हणजे 21,000 रुपये ठेवल्यानंतर 18व्या वर्षी 1 लाख रुपये लाभ हा माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळत होता 2016चा. परंतु सुधारित योजनेनुसार दर 6 वर्षांनी व्याज व 18व्या वर्षी संपूर्ण मुद्दल या योजनेअंतर्गत मिळणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पुढल्या लेक्चरपासून